बडे न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2 ऑक्टोबरला आर्यन खानच्या क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकारणानं आता भलतंच वळण घेतलंय आणि आता हे प्रकरण एकमेकांवर होणाऱ्या चिखलफेकीपर्यंत येऊन पोहोचलंय। सुरुवातीला या प्रकरणामुळे नवाब मलिक विरुद्ध एनसीबीचे अधिकारी वानखेडे आमने सामने आले। पुढे या प्रकरणानं वेगळं वळण घेत आता नवाब मलिक विरुद्ध भाजप असं चित्र रंगलेलं पाहायला मिळतंय। मात्र हे सगळं सुरू असताना हे रोज सकाळी उठून राजकीय चिखलफेक थांबवावी यासाठी आज दोन्ही नेत्यांनी भूमिका घेतलेली पाहायला मिळते। एकीकडे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सगळं थांबावं असं म्हटलं, तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार आणि संजय राऊत यांनी या प्रकरणात कोणीतरी कर्त्या नेत्यानं हस्तक्षेप करायची गरज आहे असं म्हणत राज्यपालांशी त्यांनी घेतलेल्या भेटीचा उल्लेख केला। त्यामुळे गेली महिनाभर एकमेकांवर जी यथेच्छ चिखलफेक सुरू आहे ती चिखलफेक पाहता राज्यातल्या जनतेकडून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। कारण मूलभूत प्रश्न सर्वसामान्य जनतेचे या चिखलफेकेत बाजूला पडतायत हा सूर सुद्धा आज सोशल मीडियावर उमटताना दिसतोय आणि राजकीय नेत्यांकडून सुद्धा आता तशा प्रकारची वक्तव्य येत आहेत। त्यामुळे कहां से कहां तक आपण येऊन पोहोचलो असं म्हणण्याची वेळ या सर्व राजकीय नेत्यांवर आली आहे। मला वाटतं कुणाची नावं बदनाम करण्यासाठी फोटोचा धंदा करू नका। तुम्ही एक बोट दाखवाल 4 बोट तुमच्याकडे येतील आणि त्यामुळे माननीय देवेंद्र फडणवीसजींचा रियाज भाटीशी काही संबंध संपर्क आणि विषय असण्याचं कारणच नाही। किंबहुना क्रिकेटच्या राजकारणात त्याला राजाश्रय कोणी दिलं हे जगजाहीर आहे, पण कुठल्याही मोठ्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन आणि आरोप करणे आमची प्रथा परंपरा नाही, त्यामुळे आम्ही ते करणार नाही। नवाब मलिक यांचे काही हल्ले जोरदार आहेत, ते राजकीय आहेत का व्यक्तिगत मला म्हणायचं नाही, पण असे भन्नाट आरोप करून महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची ज्यांनी परंपरा सुरू केली त्यांच्यावरती आता पलटाभूई थोडी होण्याची वेळ आलेली आहे। पण हे महाराष्ट्राची परंपरा नाही। राजकारण कोणत्या थराला गेलं आहे हे आपण पाहतो, पण महाराष्ट्राला हळूहळू हा चिखलफेकीचा जो काय डाग लागतो आहे, सतत रोज चिखलफेक सुरू आहे, रोज इथून तिथून इथून तिथून, यांना कंटाळा कसा येत नाही। मात्र एकीकडे हे सगळं संपवून समेट घडून आणण्याचा प्रयत्न सुरू असताना हे काही थांबायचं नाव घेत नाही। कारण आज सकाळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले, तर मलिकांच्या आरोपांना फडणवीसांनी ट्विटरवरून उत्तर दिलं। त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलं। गुन्हेगारांना देवेंद्र फडणवीसांनी पक्षात मोठी जबाबदारी दिल्याचा आरोप मलिकांनी केला, तर मलिकांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय। देवेंद्र जी, आप मुन्ना यादव को चेयरमैन बनाते हैं, कुख्यात गुंडे को, बांग्लादेशियों को इस शहर के अंदर आबाद करता है, उसको आप माइनॉरिटी मौलाना आजाद फाइनेंस कॉरपोरेशन का चेयरमैन बनाते हैं, और जो जाली नोट का रैकेट चलाता है, कहीं छोटे मोटे कोई कार्ड छाप लेके कांग्रेस का नेता बना देता है, रहता है किसी और पार्टी में, काम आपके लिए करता है, और बाद में आप उसे महाराष्ट्र के अल्पसंख्यक आयोग पद का अध्यक्ष बनाते हो। पूरी तरह से आपने राजनीति का क्रिमिनलाइजेशन किया। मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाज भाटी, समीर वानखेडे, थाना कन्सिडरेशन, इंटरनॅशनल कॉल, उगाई अशी नावाने असे शब्द आणून
खूप मोठं चित्र उभं करण्याचा प्रयत्न जरूर त्यांनी केला, पण तो विफल ठरला. याचं कारण या सगळ्याचा संबंध माननीय देवेंद्र फडणवीसजींशी जोडणं, याचं वर्णन तसंच आहे जसं अकबर बिरबलाच्या गोष्टीमध्ये बिरबलाने जमिनीवर कोळसा ठेवून उंचीवर ठेवलेल्या हंडीतल्या खिचडीने, बिर्याणी आपण म्हणूया, न पिकलेल्या न शिजलेल्या बिर्याणीशी जसा खालच्या जाळाचा संबंध बिरबलाने लावला, तसाच असंबंध लावण्याचा प्रयत्न हा नवाब मलिक साहेबांनी केला, पण त्यात काहीच तथ्य नाही. मलिकांनी आरोप केलेले सर्व व्यक्तींची पार्श्वभूमी तपासून कायदेशीरपणे नेमणूक करण्यात आली होती असं उत्तर भाजपकडून देण्यात आलं. मुन्ना यादव नाम का एक व्यक्ति जो नागपुर का कुख्यात गुंडा है, जिसपे हत्या से लेके सभी तरह के मामले दर्ज हैं, जो आपका राजनीतिक सारे भय पैदा करने वाला आपका साथी है, उस मुन्ना यादव को आपने कंस्ट्रक्शन वर्कर बोर्ड का अध्यक्ष बनाया था कि नहीं? क्या आपकी गंगा में मुन्ना यादव नहा के पवित्र हो गया था? मुन्ना यादव, हाजी अराफत, हाजी हैदर हे तिघेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध बोर्डावर अध्यक्ष म्हणून बसवलं होतं. यापैकी हाजी अराफत आणि हाजी हैदर यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या. मुन्ना यादव यांच्यावर एक आरोप आहे, त्याचं स्पष्टीकरण स्वतः मुन्ना यादव करतील. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे लवंगी सुद्धा लावू शकले नाहीत, त्यांनाच ऑक्सिजनची गरज लागणार अशी मलिकांची शेलारांनी खिल्ली उडवली. देवेंद्र जी, आप मुख्यमंत्री रहते हुए इस महाराष्ट्र में आपने सारे क्रिमिनल लोगों को सरकारी पदों पर बिठाया, जाली नोट का नेक्सस आपने चलवाया, आपने रियाज भाटी के जरिए पूरी उगाही का काम किया, आपने थाना में कमिश्नर बैठा के कंप्लेंट पूरे महाराष्ट्र की करा के उगाही का धंधा करवाया, और विदेश से खुखाए गुंडे फोन करके सेटलमेंट पुलिस वाले करते थे. और ये सारा खेल आपके आशीर्वाद से महाराष्ट्र में चल रहा था. हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगी सुद्धा लावू शकले नाही. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला तर त्यातही हात पोळले, आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल, माननीय नवाब मलिक साहेबांची हतबलता, घालमेल इतकी होती की हायड्रोजन सोडा, त्यांना आता ऑक्सिजनची गरज लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान मलिकांनी केलेल्या आरोपानंतर फडणवीसांनी एक खोचक ट्विट केलं. आजचा सुविचार म्हणत त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य लिहिलंय. त्यात ते लिहितात, अनुभवावरून एक गोष्ट कळली आहे, डुकरासोबत कधीही कुस्ती खेळू नये, त्यानं तुम्हालाच घाण लागते, उलट डुकराला यामुळे आनंद मिळत असतो. हायड्रोजन बॉम्ब फोडणार होते म्हणाले आहात नवाब. हो ना, म्हणजे काय बॉम्ब काही मला असं वाटतं माझं ट्विट पुरेसं बोलकं आहे आणि आशिष शेलारांची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. यापेक्षा जास्त त्याला काही वजनही नाही आहे, त्यामुळे त्याला कशाला वजन देतो. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपानंतर नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. दंगलीच्या आरोपीचा पार्टनर असलेल्या मंत्र्यासोबत सत्ता उपभोगताय, आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली आहे असा टोला त्यांनी लगावला. सगळ्यांना चांगलंच माहिती असेल की 93च्या दंगलीनंतर हिंदू हृदय सम्राट
माननीय स्वर्गीय बाळासाहेबांनी हिंदूंना वाचवलं, मुंबईच्या हिंदूंना वाचवलं आणि त्यामुळे एक नवा इतिहास रचला गेला. आज इतक्या वर्षानंतर त्यांचाच मुलगा 93च्या दंगलीमधले जे मुख्य आरोपी आहेत त्यांचा जो बिझनेस पार्टनर मंत्री आहे त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळामध्ये बसलेले आहेत. मला वाटतं आता खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गौमूत्र शिंपडण्याची वेळ आलेली आहे. मात्र एकीकडे ही सगळी चिखलफेक सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नवाब मलिकांचं कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंनी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुड गोईंग असं म्हणत मलिकांचं कौतुक केलं, तर संपूर्ण मंत्रिमंडळानंही मलिकांच्या या लढ्याला पाठिंबा दिल्याचं कळतं. ही सगळी राजकीय चिखलफेक सुरू असताना दुसरीकडे या प्रकरणात रोज अनेकांची नावं समोर येत आहेत आणि आता या नावांची एक भली मोठी यादी तयार झाली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतल्या पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आणि यावेळी त्यांनी हाजी अराफात शेख, मुन्ना यादव, हैदर आझम यांच्यावर तोफ डागली. मात्र मलिकांच्या या आरोपांना यांनी सुद्धा तिखट भाषेत प्रत्युत्तर दिलं. डायरेक्टर इंटेलिजेंस रेवेन्यू ने बीकेसी में एक छापेमारी की जिसमें 14 करोड़ 56 लाख रुपए के जाली नोट पकड़े गए. और उस मामले को रफा दफा करने के लिए देवेंद्र जी ने उसमें मदद करने का काम किया. रोज कहते कि मैं बम फोड़ूंगा. तो अभी तो हमें डाउट हो गया कि पीछे उनके भंगार के धंधे में देखना पड़ेगा कि उनसे बम बारूद तो नहीं रखा हुआ है. रोज कहते बम फोड़ूंगा. प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मैं सारी बातों का खुलासा करूंगा, सारी बातों का जवाब दूंगा. जिस तरीके से उन्होंने कहा कि मेरे भाई पे जो केस हुआ था, बिल्कुल उन्होंने कहा कि उसको एक केस में उठाया गया था, सारी चीज़ें हुई थी. उस वक्त मैं शिवसेना का डिप्टी लीडर था, मैं शिवसेना में था. मेरा उस वक्त पे कहीं पे भी दूर दूर तक देवेंद्र जी से संबंध था नहीं. मुन्ना यादव नाम का एक व्यक्ति जो नागपुर का कुख्यात गुंडा है, जिसपे हत्या से लेके सभी तरह के मामले दर्ज हैं, जो आपका राजनीतिक सारे भय पैदा करने वाला आपका साथी है. माझ्यावर जे आरोप केले सारे आरोप खोटे आहे. माझ्यावर असलेले गुन्हे सर्व राजकीय आहे. माझ्यावर असलेला एक गुन्हा जो जबरदस्ती माझ्यावर दाखल केला आहे, कार्यकर्त्यांचे भांडण झालं, माझ्या विरोधात लढणारे, निवडणूक लढणारे आणि कार्यकर्त्यांचे भांडण झाले, त्याच्यात माझ्यावर जो गुन्हा लागलेला आहे तोच एक गुन्हा माझ्यावर आहे. माझ्यावर असलेले सारे गुन्हे राजकीय आहेत आणि कुठल्याही प्रकारचा गुन्हा माझ्यावर नाही. नवाब मलिकने माझ्यावर जे आरोप केले आहे हे आरोप खोटे आहे. आपने हैदर आजम नाम के एक आपके नेता को मौलाना आजाद फाइनेंस कॉरपोरेशन का अध्यक्ष बनाया था कि नहीं? क्या हैदर आजम बांग्लादेश के लोगों को मुंबई में बसाने का काम नहीं करता है? क्या हैदर आजम की दूसरी पत्नी जो बांग्लादेशी है, जिसकी जांच मलाड पुलिस स्टेशन ने शुरू की, मैंने 4 साल पहले महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी को इस बारे में एक पत्र लिखा था और उसमें कहा था कि मालौनी में लगभग 25,000 वोटर बनाए थे, उसकी जांच करें क्योंकि उसमें अधिकतर लोग बांग्लादेशी हैं. उसकी जांच भी हुई थी लेकिन आगे फिर वो कार्रवाई रुक गई. उनका जो नवाब मलिक जी का आरोप है वो गलत है, बेबुनियाद है. वो भंगार का काम करते हैं. उनका दिमाग पूरी तरीके से भंगार हो चुका है. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज आमदार शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली. शिवेंद्रराजे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली. अनेक वर्षानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये ही भेट झाली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडीनंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. त्यामुळे काय घडणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं. परंतु दोन्ही राजेंच्या झालेल्या भेटीला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय.
या भेटीमुळे अनेकांच्या भुवया सुद्धा उंचावल्या. उदयनराजेंच्या बिनविरोध निवडीत माझा कोणताही रोल नसल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा हा निर्णय असल्याचं आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलं. उत्खननाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांबद्दल वडेट्टीवारांच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला जातोय. माओवाद्यांनी या संदर्भातलं एक पत्रक काढलंय. सुरजागड लोहखनिज उत्खननाच्या विरोधात झालेल्या आंदोलनातल्या भूमिकेवरून मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात माओवाद्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माओवाद्यांनी पत्रक काढून विजय वडेट्टीवारांच्या आंदोलन करण्याच्या भूमिकेवर रोष व्यक्त केला. सुरजागड लोहखनिज उत्खननाविरोधात अलीकडेच झालेल्या आंदोलनात विजय वडेट्टीवार सहभागी होणार होते, मात्र ऐनवेळी कायदा सुव्यवस्थेच्या कारणावरून ते मोर्चात सहभागी झाले नाही. या मुद्द्यावरून माओवाद्यांनी वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. तुम्ही सरकारमध्ये आहात, लीज रद्द करून उत्खनन का थांबवत नाही असा सवाल माओवाद्यांनी उपस्थित केला. माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा प्रवक्ता श्रीनिवास यानं हे पत्रक काढले. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं राज्यातील सर्व महत्त्वाच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे MPSCची परीक्षा सुद्धा रद्द झाली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. मात्र अशा विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देत MPSC परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्यांना आता 1 वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. येत्या 19 नोव्हेंबर रोजी MPSC परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची मुदत असणार आहे. मात्र हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी अजून वेळ मिळणार. त्यांनाही 1 वर्षाची मुदतवाढ किंवा वयामध्ये शिथिलता ही आज संध्याकाळीच मुख्यमंत्री त्या बाबतीत त्याच्यावरती प्रस्ताव मागून त्याच्यावरती सही करतील. MPSCमध्ये जेवढे विद्यार्थी आता 19 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. खूप साधारणतः 10-20 लाख मुलं तर आपल्याला माहिती आहे की MPSCला सहज बसतात. त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना की ज्यांचं आता त्यामध्ये काहींची 32 आज 31 PSIला आपल्याला माहिती आहे की 31 वय आणि SCला 34 आहे. त्यामुळे 31 वय झालं, ज्याचे 2 महिने झाले, 3 महिने झालेत आणि कोरोनामुळे 2 वर्ष परीक्षा झाली नव्हती. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यासोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी म्हणजे पेट्रोल डिझेलच्या गाड्या आता बंद होणार आहेत. 2040 पर्यंत त्यांचं उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जगभरातील 6 कंपन्यांनी याबद्दलचा निर्णय घेतलाय. मर्सिडीज, व्हॉल्वो, फोर्ड कंपनीनं यात सहभाग घेतलाय. इको फ्रेंडली गाड्यांच्या निर्मितीवर भर दिला जाणार आहे. ग्लासगो कॉन्फरन्समध्ये या संदर्भातला निर्णय झालाय. त्यामुळे आता देशातल्या इतर कंपन्या सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेऊन यापुढे इलेक्ट्रिक कंपन्या ज्या आहेत, इलेक्ट्रिक गाड्या आहेत, त्यांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. त्यामुळे मर्सिडीज, व्हॉल्वो, फोर्ड या जगातल्या बड्या कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला. हरियाणाच्या सोनीपतची राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहिया हिची गोळी मारून हत्या झाली अशा बातमी समोर आली होती. मात्र ही बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण खुद्द निशा दहिया हिनं दिलंय. निशाची प्रकृती उत्तम असून तिनेच एका व्हिडिओद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे. सध्या निशा गोंडा इथं वरिष्ठ कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी गेली आहे. और मैं बिल्कुल ठीक हूँ. हेलो, मेरा नाम निशा है और मैं सीनियर नेशनल खेलने आई हूँ गोंडा में और मैं बिल्कुल ठीक हूँ और ये फेक न्यूज़ है, मैं बिल्कुल ठीक हूँ. हेलो, मेरा नाम निशा है और मैं सीनियर नेशनल खेलने आई हूँ गोंडा में और मैं बिल्कुल ठीक हूँ और ये फेक न्यूज़ है, मैं बिल्कुल ठीक हूँ.
हेलो, मेरा नाम निशा है और मैं सीनियर नेशनल खेलने आई हूँ। या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा